फ्रेंड्स, कशा आहेत सर्वजण? आहेत सर्वजण ठीक असतील. गावाकडून माझी आई आली होती, काही कारण होते त्यामुळं. आणि मोठा मुलगा पण आला आणि बारका पण आला, दोघं पण आलेत. मग इथे एक मंदिर आहे, तिथे घेऊन जायचं होतं आईला. तर आम्ही चाललो. एवढं सारं पाऊस आलाय, तर ॲटो बुक केला आहे. आलाय ते रॅपिडोनी केलं की इथं बरोबर येऊन घेऊन जाते. मस्ती करतात लेकरं नुसते. निघाला जायचं. कुठे आहे? चल मग कंटिन्यू करा, दाखवते मी आम्ही कोणत्या मंदिरला गेलो काही नाही ते सगळं. हे मोठं पोरग आणि रॅपिडो बुक केलं आणि घरी म्हणजे बरोबर क्वार्टरपाशी येऊन जातात. आणि जर बाहेरून ऑटो करून जायचं मला पूर्ण गेटच्या बाहेर यावं लागतं, त्यामुळं मग तेच बुक केलं होतं. कारण आहोंना तर टाईम नव्हता, पण मग म्हटलं आपलं जाऊन यावं. मग आम्ही निघालो. असं एवढं ट्रॅफिक होते ना, खूप वेळ लागला आम्हाला जायला. कारण एवढे सिग्नल पडतात ना तिथं, एक जाईपर्यंत 5-6 सिग्नल होते. अशा प्रकारे निघालो. कोण आले संस्कार बाप्पाला जायला आले. आम्ही आता झाला ऑटो केला होता काय करता, लय ट्रॅफिक आहे. पोहोचला असं मंदिरमध्ये आणि खूप वाचल्यासारखं आहे. पहिलं गाव टाकलेलं आहे मी, तरी पण डबल बुक केलं आहे. अशी लाईटिंग लावली. असं पुढे गेलो आम्ही अंधाराच्या तिथे, थोडं बाहेर नाही तर तिकीट काउंटर आहे. आमच्याकडून एकाकडून 250 रुपये तिकीट घेतलं. असं हे मंदिर आहे आणि हे असं रुद्राक्ष येतं सगळं. संस्था पडशील आणि पाऊस पडून ओलं झाले. आज जो व्हिडिओ आहे ते आमच्या संस्कारनं शूट केला. त्याला म्हटलं एका जागी थांब, कारण इकडे तिकडं पळत होतं सारखं आणि पाणी खूप होतं खाली. त्यामुळे म्हणलं तू व्हिडिओ बनव. आणि मला पण ब्लॉगमध्ये घ्यायला येत होतं आणि एकदम मस्त बनवला. मी म्हटलं कसं का बनवणं, बघता येईल, त्याला इंग्लिश ठेवता येईल. पण तरी त्यांना व्हिडिओ छान बनवला. मग आणि हे सगळे जेवढे आहेत ना 108 असतात ते लोक रुद्राक्ष देतात. त्याच्यामध्ये घेऊन 108मध्ये उन्नमेषम टाकायचं. मी आणि आईला दोघांचं तिकीट होतं, मग त्यामुळे दोघांनाच भेटतं. जेवढं तिकीट काढतो आपण तेवढ्याला भेटतं. मग श्लोकला काय म्हटलं, त्याच्यातलेच घ्यायचे आणि त्याच्यातच टाकायचे. कारण ते पण लोक लास्टला नेऊन तेच करतात, पूर्ण इकट्ठा करतात, तिथे ठेवतात साईडला आणि आपल्याला तेच देतात. जय बाप्पा. चलो जाना है, रुको. दोरा कुठं ठेवली? चल बाबा. रुद्राक्ष मला नको म्हणले, मी घेतलं तर. हळूहळू चला, खाली बोललाय. हळूहळू हळू, वरी नाही जायचं, थांब. वरी नाही जायचं, आपल्याला तिथे बांधायचं. संस्कार इकडे ये, तिथं बस, त्या कॅन्डावर बस. बांध त्याला. हां हां हां. संस्कार तिकडे गणपती बाप्पा बघ. चला काय नाही, चलायचं सरळ. नवीन आलो आपण असंच. हे असं वरी जायचं इथून. हे झालं रुद्राक्ष. मी घेतले 1-2 रुद्राक्ष, मला घेऊ दिला नाही त्या माणसानं करता. पाऊस पडला आणि सगळ्याची परेशान झाली, साफसफाई करावं लागलं. आणि असं इथं एवढा मोठा गणपती, मोबाईलमध्ये वाहूना एवढा मोठा गणपती, एवढा मोठा गणपती. हळूहळू चला. पहिलं पण ब्लॉग टाकला असेल, पाहिला असेल तर कोणाला माहीत असेल, मी पहिलं पण टाकला होता.
इकडून असं मध्ये जायचं. हे आहे गुफा सगळी इकडं इकडं. आई त्याला धर सरक. मी जाऊ का पुढे? संस्कार थांब. इथं जे जे या हळूहळू वल्ल झाले. हा असे जे बाप्पा येतो. हरिद्वार. चला या हरिद्वार आहे हे. हे काय आहे बघ. आहे हे काय आहे बघ. ऋषिकेश आहे. गेलता का आपण? हा हळू ये बघ खाली. हळू या. चला आणखी वरी. इथं आहे बद्रीनाथ. हाय देवा. हाय देवा म्हण. हाय कर. चलो जेव. हळू हळू. इथं इथं जे करा श्लोक. आता आजी बघते बर्फाचं महादेव केदारनाथ. थांबा. हात लावू नका. हात लावू नका. हे आहे अमरनाथ. काय बर्फ बनलेला आहे मस्त. इथं ओला आहे. थांब थांब. हा बर्फ आहे. हात लावू नको त्याला बी. आई ह्याला ते हात लावू नको. ते लाईटीवरच असतंय. शॉर्ट लागेल. हो इथं पण आहे बघ. चला ते आपल्या माग धडधड आली. गडबड करावं लागेल. चला चला चला. थांबायचं नाही बघायला तर. श्लोक थांब. गुफा कसलं भारी आहे बघ. हा लाइटिंग. चला एवढा रस्ता आहे. हा आलते. जसा अमरनाथ केदारनाथचा रस्ता आहे छोटूसा तसा इथला पण रस्ता छोटूसा. चला थांब श्लोक थांब. कशी चला उतरा. श्लोक तू आजीच्या हातात धरून टाक. मी संस्कारला धरून टाकते तुला. चला घ्या. हा आडवच धरायचं का? उभं धर नका. चला ते राहू दे. त्याला बघ पैसे राहते. चल थांब बाबू थांब. हुंडी आणि इथले लोक एवढा पैसा देऊन पण पैसा मागतात. देरीच ह्याच्यात टाकायचं. लेकर काय ओढून काढतात का गाडी? चला तेच हो ये आलता आपण. हे काय वाचत आहे नाव वरले. श्लोकला म्हणाय हे महाकाळेश्वर. हे काशी विश्वनाथ. कसे पाणी उरले. कशी पिंड बनवल्या. आहे हळूहळू. चल आपल्या मागं कुणी नाही. हे मल्लिकार्जुन.
ज्योतिर्लिंग का दर्शन कीजिए और मोक्ष पाइए। जे कर ओम नमः शिवाय। ज्योतिर्लिंग पर आपका स्वागत है। जो भी ज्योतिर्लिंग का हे दर्शन नागेश्वर गुजरात में एक अद्भुत शक्ति मिलती है। हे नारद मुनी एक घेऊत के हे कोणते आहेत रामेश्वरम वाळू मध्ये हे बघ इकडे वाळू शंकर जो भी इथं महादेव बाहुबलीचा महादेव आहे बाहुबलीचा आणि किती वरी आहे ते पण ते किती वरी आहे सोमनाथ गुजरात तिथं कोणतं होतं गुजरातचं इथं सगळे आहेत विश्वनाथ सोमनाथ हे काय नागनाथ भीमाशंकर महाकालेश्वर मल्लिकार्जुन वैद्यनाथ त्र्यंबकेश्वर कृष्णेश्वर हे कोणतं आहे ओमश्वर केदारनाथ असं मस्त वरून असे सगळे देव आहेत कृष्णनाथ वगैरे असं ते पहिलं उभं झाला व्हिडिओ आडवा लागते ब्लॉगला एक कृष्णेश्वर हा हे बघा हे कोणतं आहे वैद्यनाथ ते झारखंडचं आहे महाराष्ट्राचं नाही इथं असं महादेव चला चला हे बघ कसं बनवलेलं आहे असं मस्त ओंकारेश्वर हे कोणता महादेव आहे सांग संस्कार म्हणून ओंकारेश्वर भीमाशंकर भीमाशंकर असं तुला चार धामचे ध्यान नाहीत की बघून घे सगळे हे त्र्यंबकेश्वर 3 पिंडी राहतात एका जागी छान आहे काय हे केदारनाथ सगळा बर्फात बनलेला थांब थांब बर्फाच्या जागी कापूस आहे सगळ्या कापसामध्ये असं मस्त चला आणि अशा प्रकारे 2 गुफा होत्या 2 मध्ये पाया पडल्या त्या लोकांनी एवढे जास्त पैसे घेतले आणि बाहेर ते काय म्हणले 3री गुफा पण खोलली म्हणजे तिथं वैष्णोदेवी वगैरे आहे आणि तिथं आम्हाला जाऊच दिलं नाही ते म्हणले नाही खुल्लं आणखी बंद आहे बाहेर तर पैसे घ्यायला घेतले त्या लोकांनी पण मध्ये बंद आहे म्हटलं असं जाऊ दे मग आम्ही आलो इथं पाया पडलो हे जे तलाव आहे ना तिथं कॉईन फेकून विष मागायचं काय तर असं आहे अशा टाईपाने दिवे पण लावायचे होते ते पण नाही दिले त्या लोकांनी कारण दिवे लावून पण इथं सोडा ते म्हणत होते पाऊस यायला म्हणून नाही दिले मग आई श्लोक ते पाया पडले जाऊन मग मी त्यांचा थोडा व्हिडिओ घेतल्यानंतर माझं मी एकटी गेले आणि एवढा मोठा आहे ना हे बेंगलोरमध्ये खूप मोठं महादेव आहे असं एकदम रोडवरच आहे मंदिर पण ते मंदिरमध्ये दिसणार पण नाही की आहे मंदिर म्हणून मध्ये गेल्यावरच समजतं एवढं मोठं आहे आणि मोबाईलमध्ये फोटो काढायला सुद्धा मावत नाही असं एवढं मोठं महादेव दिसतं तो अशा प्रकारे आणि असं बनवलं ना जसं पार्वती माता नंदी आणि गणेशजी आणि गणपती महादेव महादेव आहे छोटंसं. महादेव मोठा आहे पिंड नाही जय बापा कितने लोग आप लोग हैं 2 100 हाँ 100 रुपीज कॉइन कहाँ है
कॉइन नहीं दिया। हवन सामग्री है, इसका 100 रुपया लगता है। फैमिली के नाम गोत्र के पंडित जी कराते हैं। और कॉइन वो नहीं दिया हमें इस बार, दिए भी नहीं दिए। वो कहाँ से लेना? वाइन लेना है तो आप वो काउंटर पे चले जाइए वहाँ। कहाँ पे? वहाँ जहाँ छाता लगा हुआ है देखो वो काउंटर पे, हाँ वहाँ मिलेगा। क्या था बोल इधर कहीं चले जाइए वाइन लेने। वो जो वहाँ पे बैठे वो बात भी नहीं कर रहे अच्छे से। मैं उनसे बात करके आई, मैं अभी बाहर जाके कंप्लेन करूंगी। अच्छा वीडियो बना रहे हैं। इथं चला। उदबत्ती काय नाही, इथे लावायची, तिथे लावायची, पाया पडायची। इकडून या आहे संस्कार, इकडून या। आई बाबू ये पाया पड, इथे जे कर। जाता 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 या। असा महादेव आहे पूर्ण कडनाशी, इकडे बाहेर आहे बिल्डिंग पण असं। हा करा हळूहळू, हळू संस्कार पोळत आहे। हा असं आहे। चला बाबू चला। चलो चलो आई थांब 5 मिनिट। काय केलं होतं, पहिले जाते वेळेसच त्याला बोलले होते त्या महाराजाला। ते काय म्हणले नाही, दिवा वगैरे नाही, कॉइन वगैरे नाही, काहीच नाहीये। मी पहिलीच्या शूट मध्ये सांगितलं ना, महादेवापाशी गेल्या गेल्या तिथे पाण्यात कॉइन टाकून विष मागतात आणि दिवे पण लावतात, तर नाही मोडले होतं। आणि आता म्हणते फक्त दिवा नाहीये, कॉइन आहे। तर म्हणजे मी व्हिडिओ बनवलेला तिकडल्या त्या महाराज लोकांनी बघला होता ना, त्यांनी त्याला फोन करून सांगितले वाटतं, त्यामुळे ते गपचूप देते। आता दिया क्यों नहीं है? दिया है नहीं तो खाली हो गया ना। नॉर्मल दिन में कहाँ मिलेगा माँ? ऐसे थोड़ी होता है अंकल, कहाँ से आते हैं हमारे लोग, इतना सारा वो लोग पैसा भी लेते हो। नाही, इतना सारा पैसा लेते हो तो चढाना चाहिए ना। त्या लोकांनी पर तिकिटाचं 250 रुपये घेतले। पहिले तर फ्री आहेत दर्शन बरं का, तरी पण ते पैसे घेतलेत। आणि दुसरी गोष्ट दिवे दिले नाहीत, म्हणून मला राग आला होता। मग त्यासाठी मी व्हिडिओ बनवतच गेले होते तिथं। आणि नंतर आम्ही कॉइन वगैरे चढवलं, आयलं तर झालं आणि आमचं दर्शन वगैरे झालं। म्हणजे आपल्याला काय माहित नाही, मी 3-4 वेळेस गेलं तर मला काय नाही वाटत तेवढं। पण आई ती नवीन आली होती ना, मग तिला पण थोडं वेगळं असल्यावर भारी वाटतं, त्यामुळं मग गद्दा करून घेतलं त्याच्याकडून। आणि आलेल्या वाटेनं आम्ही त्याला वापस, हे अशी लाइटिंग होती ना येताना, हे असं लिहिलेलं आहे सगळं देवाचं इथे, कारण इथे चप्पल सोडल्या होत्या म्हणून। तर फ्रेंड्स आमच्या वाचायला आम्ही म्हणलं व्हिडिओज घेते, तिथं काय काय आहे सांगा। ते त्यांनी ते कॉइन देतात, ते कॉइन पाण्यात टाकायचं। इथं अगरबत्ती आणि महादेवाचं दर्शन, रुद्राक्ष, मोठं गणपतीचं मंदिर आहे। इथं विश मागायची, म्हणजे लेटर पाठवायचं गॉडला। आणि हे फॅक्टरी पाहतात अमरनाथ पंचधाम यात्रा करत, हे अमरनाथ सारखं सेम दिसतोय। आणि हे सगळे असे लाईट दिवाळीचे आम्हाला जे दिले नाही त्यांनी अभिषेक करायचा, पण ते पण नाही दिलं त्यांना। फ्रेंड्स आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। एक कमेंट करा कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा। बाय बाय।